म्हणजे चार्ट कसा बनवायचा ते शिकूयात. कुठलीही रिपोर्टिंग करताना आपला चार्ट हा अति महत्वाचा असतो आणि कुठेही रिपोर्टिंग मागताना आपल्या त्याप्रमाणे बनवून द्यावं लागतं. तुम्ही कुठली स्टेप करत आहे ते बघा. आपण पहिले ब्लँक वर्कबुक घेऊयात. त्यामध्ये आपल्याला चार्टला कुठलं हेडलाईन द्यायचं आहे, कुठली रिपोर्टिंग आहे ते आपण पहिले करूयात. त्याला काय करायचं, त्यासाठी काय करायचं, आपल्याला पहिल्या रो मध्ये आपण हेडलाईन सबमिट करायची. जी हेडलाईन द्यायची आहे आपण काय करू, सिंपल आपण एक स्टुडंट चार्ट, स्टुडंट डिटेल शीट असे नाव देऊयात. हे झाले आपल्या रिपोर्टिंगची हेडलाईन. ओके. त्यानंतर आपण खाली डिटेल्स सबमिट करूयात. अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर. ओके. सेकंड घेऊयात आपण दुसऱ्या रो मध्ये B2 नेम. तिसऱ्यामध्ये बॅच. चौथ्यामध्ये मोबाईल नंबर आणि पाचव्यामध्ये रिमार्क. एक सॅम्पल बनवतोय फक्त तुम्हाला सांगण्यासाठी. मग आपल्याला सिरियल नंबरला जागा कमी लागते, ते काय करायचं, सरळ त्या कॉलमला सिलेक्ट करून घ्यायचं आणि सर्व बेरीज दिसते तिथं फक्त बोट क्लिक करून थोडं साईज कमी करून घ्यायची. नावाला जागा जास्त लागत असते, त्यामुळे आपण तो कॉलम सिलेक्ट करायचा आणि त्यावर सिलेक्ट करून ओढून घ्यायचा. झालं जागा जास्त. बॅचला ठीक आहे, मोबाईल नंबरला थोडी जागा जास्त लागेल आपल्याला. आणि रिमार्कला थोडी जागा आपण जास्त देऊया. पाहिजे तेवढी ठेवता येते आपल्याला, काही मॅटर. मग आपण काय करूयात, आता आपलं काय झालंय, मग आता हे हेडलाईन कशी येईल हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. प्रथम काय करूयात, याला सिलेक्ट करून घेऊया. पूर्ण वरचे पूर्ण कॉलम सिलेक्ट केले. ते केल्याच्या नंतर बघा मर्ज अँड सेंटरचा एक ऑप्शन असतो, त्यावर क्लिक केल्याच्या नंतर हे बघा काय झालं. नंतर आपण सिलेक्ट करूया आपण जिथे डाटा फीड केलाय ना तो आपण हेडलाईन दिली ती. त्याला आपण काय करू, सेंटर अलाईन देऊयात, सेंटर. मग आता हे बघा आपल्याला आता सिरियल नंबर एक सॅम्पल देतोय मी फक्त 1 नंबर. आता विद्यार्थीचे नाव टाकून घेऊयात आपण. बॅच देऊयात ENG 30. मोबाईल नंबर देऊयात रिमार्क देऊयात. ओके. जे काय लिहायचं लिहिता येईल, ओके देते सॅम्पल. ह्या प्रकारे 4. यानंतर दुसऱ्या नंबरचा 2 ENG 40 चा नंबर आहे
तर आपण सगळ्याला बॉर्डर राखून घेऊ, आपलं जेवढं पाहिजे तेवढं. पूर्ण आपण सिलेक्ट केलंय. बॉर्डरचा ऑप्शन आहे यामध्ये, बॉर्डर, ऑल बॉर्डर. झाली बॉर्डर तयार. हे बघा प्रिंट झालाय, झाला चार्ट तयार. अशा प्रकारे आपण सिंपल एक चार्ट तयार करू शकतो लगेच कुठलीही रिपोर्टिंग करता वेळेस. ठीक आहे.